गणातुवाच समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पण्ढरीनाथपादाभ्युङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा काय म्हणतात महाराज, नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ परमभक्त परमशिष्य श्री निळोबार यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा अभंग सेवेकरता घेतलेला असून आपण या प्रसंगी यथामती यथा अवकाश श्री गुरुकृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निर्सी बुजावुनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणे मी सावुली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्न्य पल्लवे माते पंगुर विसील सदैवी तरी आताची आघवे निर्मीन माये। जय जय सद्गुरो विघ्नहर्ता जय जय सद्गुरो बुद्धिदाता जय जय सद्गुरो सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्यामतनू अलंकापुरी उभा अससी तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडी
पतितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ओम नमः परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नरसिंहमहं भजे विठ्ठल विठ्ठल। नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान निळोबाराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपेने काही चिंतन करण्यापूर्वी आजचा जो सेवेचा योग आहे ते मौजे मुंब्रा ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत गडद वस्तीतलं गाव असून सुद्धा भगवान शिवाच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेलं आहे। आणि अशा पुनीत पावन वास्तव्यात सुद्धा भगवान मुंब्रेश्वराच्या सानिध्यात श्री नवतरुण वारकरी मंडळ यांच्या विद्यमाने, यांच्या सौजन्याने, यांच्या संयोगाने, अनेकांच्या दातृत्वाने, नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने चालत असलेला हा हरिनाम उत्सव, याच्यामध्ये आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। अल्पशा वेळेमध्ये भगवान ज्ञानोबरायाच्या कृपेने या अभंगाकडे पाहण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान निळोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याला ज्यांनी मनात धारण केले, की ज्यांच्या मनाचा विषय, आवडीचा विषय परमात्माच आहे, पण तो आवडीचा विषय होण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलंय, त्यांनी काय केलंय आणि समाजासाठी काय केलंय आणि त्यांची अवस्था काय असं सांगणारा अभंग आहे। विठ्ठल हे आई वडिलांनी काय केलं आणि मुलांसाठी काय ठेवलंय आणि मुलं मग समाजात किती मोठं नाव करतात असा विचार जसा व्यवहारामध्ये आहे, तसं संतांनी समाजासाठी काय दिलंय आधी केले मग सांगितले। अनुभवे आले अंगा ते या जगादेशे, अंगीभूत विचार, अनुभवित विचार। पहा, कवी ज्यावेळेस विचार मांडतो तेव्हा कल्पनेतून मांडतो, पण जेव्हा साधू मांडतो तेव्हा कल्पनेच्या पलीकडे अनुभवाचा विचार मांडतो, अनुभवाचा विचार। म्हणून साधूच्या विचाराला महत्त्व आहे, कारण साधूचा विचार नाही तो विवेक आहे आणि आचाराला धरून आहे। विठ्ठल विठ्ठल पहा, जगात भगवत प्राप्तीची साधनं अनेक आहेत। गीतेने सुद्धा कर्म, ज्ञान, उपासना ही सांगितली। उपासना म्हणजे भक्ती। कर्माच्या बाबतीत जर विचार केला तर भगवान गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर माते संगोस्व कर्मणी। दुसऱ्या अध्यायात सांगितलंय। ज्ञानाचा विचार करत असताना सांगत असताना, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती। या जगात ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही असं भगवान गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगतात। जर ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही तर ज्ञानाच्या विरोधात अज्ञानासारखी अपवित्र वस्तू सुद्धा नाही, हे त्याचं स्पष्ट उत्तर आहे। दुसऱ्या भाषेत असं सांगता येईल, जर ज्ञान एवढं पवित्र आहे तर ज्ञान आणि परमात्मा एकच आहे। ज्ञान, परमात्मा आणि नाम तिन्ही एकाच रेषेत आहेत, एकच स्वरूपात आहेत, म्हणून नामही तेवढंच पवित्र आहे। ज्याचं नाम आहे तोही तेवढाच पवित्र आहे आणि ज्याचं ज्ञान आहे तेही तेवढंच पवित्र आहे। शरीर स्नानाने स्वच्छ होतं, पण ध्यानाने पवित्र होतं, शुद्ध होतं। शुद्ध होणं वेगळं आणि पवित्र होणं वेगळं। शुद्ध झालेलं कधीतरी मलिन होईल, पण पवित्र झालेलं पुन्हा मलिन होत नाही। विठ्ठल संत इतके पवित्र आहेत की विचार करताना असा विचार आपल्या एका ठिकाणी जनाबाई म्हणतात, ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी। अनेक मुनी आहेत, पण अनेक मुनीमध्ये ज्ञानोबरायाला जनाबाईने मंगल मुनी ही पदवी दिली। ज्ञानोबराय नुसते मुनी नाहीत, मंगल मुनी आहेत। अहो, त्यांचं नाव घेतलं तरी जीवाचं मंगल होतं, ते किती मंगल असतील विचार आहे। ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो
वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. ही स्थिती ज्ञानोबरायच्या नावात आहे. आणि ज्ञानोबराय ज्या देवाचं नाव घ्यायला सांगतात ती स्थिती आपल्याकडे असं सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रशी होय देह त्याचा. हा देह पवित्र करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. विठ्ठल साधूंनी जे आत्मसात केलंय ते आपल्या पुढे दिले आणि देत असताना समारंभपूर्वक दिले. त्याला एक वेगळं स्वरूप दिले. आता आपण कीर्तन म्हणतो. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची निष्ठाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. निष्पाप करण्याचं एक साधन आहे कीर्तन. संतांनी कीर्तन रूपी साधन समाजापुढे दिलं. पण देत असताना त्यांनी काय केलं हा विचार भगवान निळोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. श्रेष्ठ भगवान निळोबाराय संतांनी केलेलं साधन, कीर्तनरूपी साधन कसं केलं, त्यासाठी काय लागलं, कोणत्या अवयवांचा उपयोग केला, कोणत्या इंद्रियाचा वापर कसा केला, हे महत्त्वाचं आहे. देवाने आपल्याला इंद्रिय दिलीत आणि दिलीत म्हणण्यापेक्षा फुकटच दिलीत आणि ती फुकटच चाललीत. विठ्ठल हे फुकट नाही कळत, हे पण लक्षात घ्या. देवाने इंद्रिय आपल्याला फुकट दिलीत, ती फुकट जाऊ नयेत म्हणून संतांनी त्याचा विनियोग, त्याचा सदुपयोग केला. नाही कळलं तर सोपं सांग. बडे भाग मानुस तन पावा
सुर दुर्लभ सद्ग्रंथन गावा. खूप भाग्याने मनुष्य देह मिळालाय आणि हा देह मिळाला याचा विनियोग व्हावा. देवाने दिलेला देह देवाच्याच प्राप्तीसाठी मिळालाय. देवाने बक्षीस म्हणून दिलाय, पुरस्कार म्हणून दिलाय. पण आपण त्या पुरस्काराला पात्र झालं पाहिजे. ही पात्रता या देहात आहे. विठ्ठल नाही कळलं तर उलट सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा एखाद्याला बाळ झालं आणि गोड गुटगुटीत गुलाबी अगदी सुंदर झालं, तर मग त्याला विचारलं, अहो हे बाळ कोणाचं आहे? तो म्हणतो माझं आहे. कोणाचं आहे? माझं आहे म्हणतो. आणि ते बाळ जर अपंग असेल, आंधळं असेल, पांगळं असेल, मुका असेल, शरीर यष्टी जर फार कमकुवत असेल, व्यंग असेल त्या शरीरामध्ये, त्याला विचारलं का होय बाळ तुमचं आहे? नाही देवाने दिलं म्हणतो. व्यंग असेल ते बाळ देवाने दिलंय आणि चांगलं गुटगुटीत आहे ते प्रायव्हेट लिमिटेड. कळलं तर बरं होईल, लक्षात आलं तर बरं होईल. फुकट मिळालं त्याची किंमत नाही म्हणून ते फुकट चाललंय. ते फुकट जाऊ नये म्हणून संतांनी त्याला कीर्तन रूपी साधनेमध्ये गुंतवले. विठ्ठल शरीर भांडवल मिळालंय आणि त्या भांडवलाचा विनियोग संतांनी केलाय. आणि संतांच्या लक्षात आलं वाणी, कान आणि मन ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या इंद्रियामध्ये विशेष आहे. माणसाची वाणी आहे. देवाने आपल्याला वाणी दिली आहे. आता वाण्याच्या दुकानात गेल्यावरच कळतं वाणी काय ते. कळलं तर बरं होईल. तो वाणी वेगळा आणि ही वाणी वेगळी. विठ्ठल संतांच्या वाणीचं वैशिष्ट्य आहे मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांची वाणी गोड आहे. दीनीन चे दयालुता दीनीन चे दयालुता हृदयेन तेन किं हृदयेन तेन किं मधुरं नयस्य भासितं वदनेन तेन किं वदनेन तेन किं. एक संस्कृत कवी सुभाषितात असं म्हणतात, ते हृदय काय कामाचं ज्या हृदयात दया नाही आणि ती वाणी काय कामाची ज्या वाणीत गोडी नाही. बरं वाणी साखर खाऊन गोड होत नाही. विठ्ठल त्याला शुगरच असावी लागते. विठ्ठल वाणी गोड असणे ही संतांची कृपा आहे. आणि वाणी गोड झाली भगवंताच्या नामाने. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवाचं नाव अमृत. जिवे गोड 3 अक्षराचा रस 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 अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे अमृत दयास फिके पुढे जिवे गोड 3 अक्षराचा रस जिवे गोड 3 अक्षराचा रस जिवे गोड 3 अक्षराचा रस जिवे गोड 3 अक्षराचा रस. काही माणसं गोड बोलतात पण कामापुरतं बोलतात. काही माणसं गोड बोलतात. काही माणसं इतकं गोड बोलतात चहा पाजत नाही पण पोट भरल्यासारखं वाटतं. कळलं तर बरं होईल. आणि थोडं पुण्यात गेलं तर अजून गोड बोलतात. त्यात जर तुमच्या ओळखीचे असतील तर ते असं म्हणतील त्याचं असं आहे तुम्ही पुढच्या वेळेस जेवायला नक्की या, पण आता उपाशी मेलो त्याचं काय. कळलं तर बरं होईल. सांगण्याचं तात्पर्य हे गोड बोलणं वेगळं पण साधूचं गोड बोलणं वेगळं. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. वाणीत माधुरी आहे एक आणि देवाचं मधुर नाव आहे. मधुराधिपते रखिलम मधुरम. देवाचं नाव मधुर आहे. त्यात सर्वाच बाजूने तो मधुर असल्यामुळे त्याचं नावही मधुर आहे. त्याचा स्वभाव मधुर आहे. त्याचं दर्शन मधुर आहे. त्याची वाणी मधुर आहे. गीता ही त्याची वाणी आहे.
ज्ञानेश्वरी त्याची प्रासादिक वाणी आहे. विठ्ठल त्याच भगवंतानी ज्ञानोबराच्या रूपाने अवतार धरून तिला अजून प्रसाद रूप केलं, अजून मोकळं केलं, अजून गोड केलं. अमृता तेही पैजा अजिंक्य, एवढं गोड केलं, एवढं गोड केलं. वाणी, साधूंनी वाणीचा सदुपयोग केला. एक, वाणीचा उपयोग करत असताना त्यांनी 2 गोष्टीचं पथ्य पाळलं. कोणाचं मन दुखावणार नाही अशी वाणी वापरली नाही. थोडं सोपं सांगू, बोलताना असं बोला, तुमच्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण तुमच्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. विठ्ठल साधू असं बोलतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. साचाणी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे शब्द आहेत ते. त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे, वास्तव आहे. काहींच्या बोलण्यात वास्तव आहे पण ते विस्तव पण आहे. विठ्ठल काही लोक निवडणुकीपुरते गोड बोलतात, कळलं का? पडल्यानंतर अजून गोड बोलतात, कळलं का? जाऊ द्या, सांगायचं साधू नेहमी गोड बोलतात. वाणीचा उपयोग केलाय. वाणीने नाम घेतलं. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी गीत ऐकीजे रया. गीत छंदे अंग डोलीजे, लीला विनोदे संसार तरीजे रया. वाचा गीत गाईजे, वाचा गीत. वाणीने 2च उपयोग. महादेवाची वाणी पाहा तुम्ही. महादेव एक तर समाधीत असतात आणि समाधीतून बाहेर आले तर एक तर रामकथा करतात किंवा कृष्ण कथा करतात. 2 कथा करण्यासाठीच बाहेर येतात. एरवी ते समाधीतच असतात, कळलं तर बरं होईल. आपण समाधीत कधी असतो? कीर्तनात समाधी लागते आपल्याला, फक्त बस. काही लोकांना कीर्तनात बसल्या बसल्या झोप लागते. आमचे गुरुजी सांगत होते, एका बाईने कीर्तन झाल्यानंतर महाराजांना सांगितलं. महाराज म्हणले, वा काय कीर्तन झालंय, वा वा. 20 डॉक्टर बदलले पण कुठल्या डॉक्टरच्या औषधांनी परिणाम झाला नाही, काही फळ आलं नाही. तुमच्या कीर्तनात जी झोप आली ती 20 डॉक्टरच्या औषधात आली नाही. उद्या कीर्तन कुठे आहे सांगा? त्यांनी काही जीव द्यावा का सांगा? थोडं पुढे जाऊन सांगू, अरे झोपायला का होईना पण कीर्तनात या, कधीतरी जागे व्हाल. विठ्ठल महात्म्याची वाणी प्रासादिक असल्यामुळे तुम्हाला ती जाग केल्याशिवाय राहणारच नाही. जागच महादेवाची वाणी आहे आणि ती वाणी म्हणजे नामाची आहे. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. एक तर जपतात आणि जप शब्दाचाच अर्थ असा जपणे. जप शब्दाचा अर्थ असा, जकार जन्मविच्छेद पकार पापनाशका. ज्या वाणीने भगवंताचं नाव जपतोय त्या वाणीने नाव जपत असताना एक करायचंय, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मय तप उच्चते. आपल्या बोलण्याने कोणाची भुवई सुद्धा वाकडी फिरली नाही पाहिजे, इतकं सहज आणि साधं बोललं पाहिजे. मी नेहमी सांगतो, साधं बोला, साधं राहा, साधं खा, आपोआप साधू व्हाल. विठ्ठल पण साधं साधत नाही, कळलं तर बरं होईल. साधं साध्या साध्याला साधत नाही, हे अजून बरं होईल. भगवान निळोबा नाम वाचे, संतांनी वाणीने नाम घेतलं. नेघे 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 माझी वाचा तुटी, माझी मज झाली अनावज वाचा, माझी मज झाली अनावज वाचा, माझी मज झाली अनावज वाचा, माझी मज झाली अनावज वाचा. चंदयन मत घेतला रे, चंदयन मत घेतला रे, चंदयन मत घेतला
जीवन रामकृष्ण नारायण. याचा अर्थ काय? वाणी भगवंताच्या नामाला वाहिली म्हणण्यापेक्षा वाणीला नामाशिवाय दुसरं काही येतच नाही, येतच नाही. नाम वाचे, वाणीचा सदुपयोग केला. वाणी एका ठिकाणी लावली. वाणी अशी खूप काहीतरी बडबडते, काहीतरी बोलते, वायफळ बोलते. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हे सांगत असताना वाणीने एक केलं. नाम वाचे, संतांनी एक केलं. वाणीने नाम घेतलंय. नाम पवित्र आहे, प्रासादिक आहे, पुण्य प्राप्त करून देणार आहे, पाप निवर्तक आहे, नवे नवे आपलं मंगल करणार आहे. एका अर्थाने महाराज नाम वाणीने घेतलं, त्याच्यानंतर भगवंताची कीर्ती कानाने ऐकली. कानालाही त्यांनी काम लावलं. कानाला काय काम लावलं? घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. कानाला काय काम लावलं? तुम्ही ऐका रे का, माझ्या विठोबाचे गुण. देवाची कीर्ती ऐकली. आणि खरी देवाचीच कीर्ती आहे. आपली काय कीर्ती आहे सांगा? आपल्याला कोण विचारते सांगा? मी तर कधी कधी गमतीने सांगतो, आज जिथे आपल्या वाढदिवसाचा बॅनर लागलाय तिथेच काही दिवसांनी आपल्या श्रद्धांजलीचा पण बॅनर लागणार आहे. कशाला कमेंट करायची, कशाला रुबाब करायची? पण तरी सुद्धा संतांनी देवाची कीर्ती आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा. या वाणीने तुझं गुणनाम वर्णन करील आणि या कानाने तुझी कीर्ती ऐकेल. कीर्ती, देवाची कीर्ती काय? कारण यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतू, त्याच्या एवढा श्रीमंत कोणी नाही. यशही गौरवीला मारुती. भगवंतानी यश नावाचा गुण मारुतीला दिलाय. या जगात रामाची मंदिरं जेवढी नाहीत तेवढी मारुतीची आहेत. एका गावात विचार झाला आपल्याला मंदिर बांधायचं, वर्गणी वगैरे गोळा झाली, मंदिराचं बांधकाम सुरू झालं. मंदिराचं बांधकामही झालं. आता मूर्ती स्थापनेच्या वेळेस तिथे खो घातला एकाने. कोणती मूर्ती बसवायची? कोण म्हणतं साईबाबा बसवायचा, कोण म्हणतं गणपती बसवायचा, कोण म्हणतं तिरुपती बसवायचा, कोण म्हणतं जगदंबा बसवायची. अनेक वाद सुरू झाले. मग आता एकाने सांगितलं आपण मतदान करू, ज्या देवाला जास्त मतं पडतील त्याचं मंदिर. मतदान झालं. एकट्या रामाला 80 मतं पडली, तिरुपतीला 90 मतं पडली, देवीला 95 मतं पडली आणि एकट्या मारुत्र्याला 99 मतं पडली. मग मारुत्र्याचं मंदिर बांध. तसं तर थोडं वेगळं सांगितलं एकाने. त्याच्या पुढे ते म्हणले मंदिर बांधा किंवा मस्जिद बांधा. मंदिर बांधलं तर हिंदू लोक येतील, मस्जिद बांधली तर मुस्लिम लोक येतील, त्यापेक्षा धाबा टाका सगळी येतील. कळलं? अशी पण काही बादर होते. विठ्ठल विठ्ठल. तिथे काय जात धर्माचा प्रश्न येत नाही. पण गंमत आहे. पण मग मारुती आले. यशे गौरवीला मारुती. देवा तुझी कीर्ती ऐकत असताना तू किती मोठा आहेस आणि तू कोणाकोणाला मोठं कसं केलंस हे ऐकण्यासाठी कानाचा उपयोग केला. देवाने आपल्याला 2 कान दिले आणि 2 कान दिले याचा अर्थ दोन्ही बाजू ऐकण्यासाठी 2 कान दिलेत. विठ्ठल विठ्ठल. आपण सरळ सांगतो, नळी फुंकली सोनारे. तुम्हाला पाठ आहे, मला विनाकारण बोलवलं तुम्ही, ऐकलं? आपल्याला 2 कान इकडून तिकडे देण्यासाठी नाही, दोन्ही बाजू ऐकण्यासाठी. वादी प्रतिवादी न्यायालयाच्या भाषेत दोन्ही पक्ष ऐका आणि एक विचार एक मुखाने करा. विठ्ठल विठ्ठल. कानाने कीर्ती ऐकायची आहे, कीर्ती ऐकायची. संतांनी कीर्ती ऐकली, वाणीने कीर्तन केलं, कानाने कीर्ती ऐकली आणि त्याच्या पुढे पाऊले चित्ती समान. भगवंताची जी समचरण आहेत ते हृदयात धारण केले. ते समान काय आहेत? कारण समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रियः. भगवान सांगतात मी सर्वच हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रकट होई मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समान. देव व्यापक आहे आणि सर्वत्र आहे, समान आहे, पण तो प्रेमाने प्रकट होतो आणि ते प्रेम संतांनी नामाने, कीर्तनाने आणि ध्यानाने मिळवलं. विठ्ठल आणि ज्याची वाणी भगवंताचं नाव घेत नाही ते वाणीचा काय उपयोग आहे? जिव्हा नवे काळ सर्प आहे नाथमहाराज सांगतात. ज्याचे कान कीर्तन ऐकत नाहीत त्या कानाचा काय उपयोग आहे सांगा ना? प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे असं म्हटलंय. आणि ज्याचं मन भगवंताचं चिंतन करत नाही ते मन काय कामाचं?
साधूचं मन तर उन्मन झाले हो. रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. त्यांना सकळ सिद्धी आणि इथे निळोबाराय स्वरूप सिद्धी म्हणतात, एवढंच फरक आहे. अर्थ तोच आहे, पण भगवान निळोबाराय सांगतात नाम वाचे, वाणीने नाम घेतलं, कानाने भगवंताची कीर्ती ऐकली. आणि इतकंच काय, कीर्ती तरी काय, उदार तू हरी ऐसे कीर्ती चराचरी. देव उदार आहे, ही चराचरात कीर्ती आहे. हे जेव्हा चराचरात कळालं तेव्हा देवाकडे लोक जातील ना. तसं कोण जाईल. हो के मायूस तेरे दर से सवाली न गया, झोलिया भर गई सबकी कोई खाली न गया. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी. तुझ्या दरबारात जर दया कृपा नावाची एक तत्व नसती तर इथं कोण आलं असं तुझ्या दरबारात सांगा, कोण आलं असं. मी 2 दृष्टांत थोडक्यात मांडतो लक्षात येण्यासाठी. रामायणामध्ये सेतुबंधनाचं काम चाललं होतं आणि त्या सेतुबंधनाच्या कामामध्ये एक खारुताई पण आपली काहीतरी सेवा असावी म्हणून ती त्या दगडाच्या सांदीमध्ये आपल्या हातात जेवढं येईल तेवढा चिखलाचा गोळा त्यात भरायची आणि त्या सांदी भरून टाकायची. तिचा एक भाव होता की या सांदीतून, या दगडाच्या सांदीतून समुद्राचं खारं पाणी येईल आणि माझ्या प्रभूच्या पायाला लागेल, माझे प्रभूचे पाय खारट होतील, कदाचित थोडंसं खाजवल्यासारखं होईल असं वाटलं तिला. पण तिला काय माहिती भगवान मारुतीरायाच्या खांद्यावर बसून जाणार आहे. पण देव जरी मारुतीरायाच्या खांद्यावर बसून जाणार असले तरी आपलं काम आपण करावं. काम लहान मोठं नसतं, करणाऱ्याच्या मनोवृत्तीवरती अवलंबून असतं. रामायणातल्या खारुताईकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे रामायणात खारुताईला पण टेंडर भेटत होतं. विठ्ठल आता टेंडर निघतं कधी, खातं कधी, खातच असं त्याला काय कळतं, कळतच नाही. कल्पना करा. पण गंमत अशी झाली, ती खारुताई काम करत असताना काही वानरांनी तिला सूचना दिली, अगं जरा तू मध्ये मध्ये येऊ नकोस, बाजूला हो बाजूला हो. पण तिला असं वाटलं नाही आपण काम केलं पाहिजे. आणि एकाएकी तिच्यावर मारुतीरायाचा पाय पडला, तिच्या शेपटीवर पाय पडला. आता मारुतीराय, त्यांचा पाय आणि तिची शेपूट, तिला किती वेदना झाल्या असतील. ती एकदम किंचाळली. पण खारुताईच्या शेपटीवर मारुतीरायाचा पाय पडला आणि ती किंचाळली. याची दखल रामाने घेतली आणि राम तिच्या जवळ गेले, तिला उचललं, आपल्या हातावर धरलं, तिच्या मस्तकापासून पाठीपर्यंत हात फिरवला. तिच्या बारीक डोळ्यात आपले राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम आपले डोळे तिच्या डोळ्यात घातले. आणि मग करुणेने तिच्याकडे पाहून सांगितलं, काय ग तुला वेदना झाल्या ना, वेदना झाल्या ना. तिने सांगितलं, भगवान आता नाही जाणवत त्या वेदना. का? कारण तुम्ही मला पाहताय, माझ्याकडे कृपेने पाहताय. खरं सांग, तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिलाय सांग, त्याचं नाव सांग, मी त्याला शिक्षा करीन. तिने सांगितलं, भगवान जाऊ द्या, तुमचं काम नाही ते. कळलं का? चॅलेंज करणारा माणूस किती लहान असतो. एक मत पण महत्वाचं आहे. विठ्ठल याच्यावर ग्रामपंचायत ठरलेली आहे, ही खरी पंचायत आहे. कल्पना करा. ती म्हणते तुमचं काम नाही. अगं तू काय म्हणतेस? तिने सांगितलं, तुमचं काम शिक्षा करण्याचं नाही, कारुण्य रूपम करुणाकरंतम. तुम्ही करुणा करणारे आहात, शिक्षा करणं तुमच्या स्वभावाचा विशेष स्वभाव नाही. आता राम होते ते, मग रामाने क्रॉस एक्झामिनेशन केलं, पोलिसांसारखी उलट तपासणी. ठीक आहे म्हटले, मी शिक्षा करू शकत नाही, तू सांग, त्याचं नाव सांग, तू सांगशील ती शिक्षा करतो. तिने सांगितलं, तेही जमायचं नाही तुम्हाला. ते म्हणजे तुम्ही सुद्धा स्वभावतः कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. तुम्ही करुणा आणि करुणेची स्मृती असल्यामुळे तुम्ही शिक्षा करू शकत नाही. भगवान म्हणले, खरं सांग, का ज्याने पाय दिला त्याचं नाव तरी सांग. भगवान खरं सांगू तर मी त्याला काय शिक्षा कराल? मी सांगाल ती शिक्षा कराल? भगवान म्हणले, हो तू सांगशील ती शिक्षा करेन. काय शिक्षा कराल? तू सांग ना म्हणाले. मग तिने सांगितलं, भगवान जसं तुम्ही मला असं डोक्यावरून पाठीपर्यंत हात फिरवलाय ना, ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलाय त्याला पण तुमच्या मांडीवर बसवा आणि त्याच्याही पाठीवरून हात फिरवा. भगवान म्हणाले, ठीक आहे, पण याला शिक्षा म्हणत नाहीत. ही शिक्षा आहे का? न्यायाच्या शास्त्राच्या दृष्टीने ही शिक्षा नाही. तुझ्या दृष्टीने शिक्षा कशी काय? तिने गोड उत्तर दिले, भगवान खरं सांगू, त्याचा पाय जर माझ्या शेपटीवर पडला नसता
तर तुम्ही मला हातावर उचलून घेतलं नसतं आणि मला कुरवाळलं नसतं. कल्पना करा. कुणाचा तरी पाय आपल्या शेपटीवर पडल्यावर सुद्धा आपण देव आपल्याला उचलून घेऊ शकतो. देव कुणाच्या पायाला लागल्यावर सुद्धा आपल्याला उचलून घेतो. ही पण देवाची एक कीर्तीच आहे. विठ्ठल या दृष्टांताच्या माध्यमातून भगवंताच्या लक्षात आलं एवढीशी खारुताई आहे आणि पाय पडला तर मारुत्र्याचा, आणि मारुत्र्याच्या पाय पडण्याने सुद्धा मी हिला उचलून घेतलंय. कल्पना करा, कुणाच्या तरी पायाला लागा तेव्हा देव उचलून घेईल. देव उचलून घेईल. कुणाचा पाय पडेल यासाठी मध्ये मध्ये काम तरी करा, लुडबुड करा, कधीतरी पाय पडेल त्याचा. तुम्हाला पाया पडता येत नसेल तर त्याचा तरी पाय पडेल अशी व्यवस्था करा. विठ्ठल सध्या पाया पडणं कमी झालं आणि मध्ये मध्ये पडणं पण कमी झालं. कळलं तर बरं होईल. उलट ते सांगतात आमचा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. कळलं का? किती पुण्यवान असतील सांगा बरं हे. किती पुण्य असतील. एखाद्याला विचारलं गावात सप्ताह चालू आहे, आमचा संबंध नाही म्हणजे काय गंमत आहे. थोडं पुढे जाऊन सांगू. देवाला देताना जे कंजूसी करतात, देवाला देताना जे कंजूसी करतात, देव पण त्यांना देताना कंजूसीच करतो. विठ्ठल नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान. भगवंताचे पाय हृदयामध्ये धारण केली. ज्ञानोबाच्या भाषेत सांगू. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. एक तर भगवंताचे चरण हृदयात धारण करा किंवा साधूचे चरण हृदयात धारण करा. साधनोती स्वकार्यम इति साधू तत्सापेक्ष साधनोती परकार्यम इति साधू. ज्याने आपलं त्यांच्या आवडीचं. म्हणजे स्वामीजी एक दृष्टांत सांगायचे. चीन या प्रांतामध्ये त्यांच्या एका धर्मगुरूने एका साधकाला सांगितलं, बाबा बघ तू आता माझा शिष्य झालायस, मी तुला जे सांगेल ते तू करायचं आहे, काय करशील? म्हणजे गुरुजी तुम्ही सांगाल ते करतो. मग तुला एकच व्रत सांगतो, फार कामं सांगत नाही, एक नियम सांगतो. दिवसभरात जेव्हा जेव्हा मी तुझ्या समोर येईल तेव्हा तेव्हा तू मला साष्टांग नमस्कार करायचा. एकदा आलो तर एकदा नमस्कार करायचा, दोनदा आलो तर दोनदा करायचा, 4 वेळा आलो तर 4 वेळा. आणि हातात जे काम असेल ते टाकायचं. मी दिसलो की साष्टांग नमस्कार करायचा. ठीक आहे गुरुजी. पण आता त्याला काही सुरुवातीला थोडं कंटाळवाणं वाटायला लागलं. अरे काय गुरुजीचं, कधी दिवसा एकदा यायचे गुरुजी, 4 वेळा यायचे, कधी 10 वेळा पण यायचे, आणि कधी कधी एकदाही येत नसायचे. अशी काही वर्ष गेली. बरोबर आहे. काळी 2 लावून कल्पना करा. सांगण्याचं तात्पर्य आहे अशी काही वर्ष गेली. गुरुजीच्या लक्षात आला आता हा परिपूर्ण झाला. एके दिवशी त्याला बोलवलं, बाळा इकडे. म्हणले काय गुरुजी? एक काम कर, तुला आश्रमात ज्या दिवशी पहिल्यांदा आलास, दीक्षा घेतलीस, त्या दिवशी तुला एक व्रत सांगितलं होतं. काय? मला साष्टांग नमस्कार करायचा. दिवसभरात जेव्हा जेव्हा मी तुझ्या समोर येईन तेव्हा तेव्हा साष्टांग नमस्कार करायचं असं व्रत सांगितलं. मग आज तुला त्या बंधनातून मुक्त करतो. तुला सुरुवातीला जड वाटलं असेल, कंटाळवाणं वाटलं असेल, आता नाईलाज म्हणून ते एवढे वर्ष ते साधन केलंस, पण आज तुला त्या बंधनापासून मुक्त करतो. आता दिवसातून तुझ्या पुढे मी 10 वेळा आलो काय आणि एकदा आलो काय, आता तुला नमस्कार करायची गरज नाही, तू परिपूर्ण झालास. असं म्हटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने सांगितलं, गुरुजी खरं सांगू, आता तुम्ही नाही म्हटलं तरी ते मी करेन, कारण ते माझ्या आवडीचं झालंय. विठ्ठल कीर्तन हे साधन आवडीचं आहे. कोणी काहीतरी केली आचरणी, कोणी काहीतरी केली आचरणी, कोणी काहीतरी मज या कीर्तने विण नाही, मज या कीर्तने विण नाही, मज या स्पष्ट सांगितलंय. कोणी काहीतरी केली आचरणी परी मज या कीर्तने विण नाही. थोड्या वेगळं सांगू. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, देव निवडी
कीर्तन आवडतं. कीर्तनाचे वाटे बराळी आयसा लोटे. देव कीर्तनाच्या वाटेने येतो एक अर्थाने. आणि कीर्तनाची भूमिका तुकोबरणी निळोबरणी या अभंगात मांडली एक अर्थ. आता कीर्तनामध्ये सुद्धा नाम रूप गुण लीला धाम याचं कीर्तन होतं. नामसंकीर्तन तुकोबरणी सांगितलंय. गुणकीर्तन लीला कीर्तन. पूर्वी तर नारदीय कीर्तन होतं. नारदीय कीर्तनामध्ये पूर्वरंग उत्तरंग अशा दोन पद्धती. पूर्वरंगामध्ये अभंगाचं श्लोकाचं चिंतन, उत्तरंगामध्ये एखादी कथा असते. त्याच्यानंतर व्यास पद्धतीचं कीर्तन झालं. ते व्यासपीठावर बसून झालं, प्रवचन रूप झालं. पण त्याच कीर्तनाला शुकदेवानी वेगळं रूप दिलं, ते वारकरी विठ्ठल. शुकदेवाचं कीर्तन प्रल्हाद स्थालधारी तरल चोत कासधारी वीणाधारी सुररशीर राग करतार जुनुबुत. शुकदेवांच्या कीर्तनाला कोण कोण होतं? सातकरी कोण होते? मृदंग वाजवायला कोण होते? गायला कोण होते? जय जयकार करायला कोण होते? आणि कीर्तनकार कोण होते ते सांगितलं तिथे. एवढं ती कीर्तन परंपरा तिथून सुरुवात झाली. पण त्याच्यात सुद्धा वारकरी कीर्तन विशेष आहे. उत्तर प्रांतात गेलात तर एकच कीर्तन असतं, नामसंकीर्तन. एकच कीर्तन. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, राधा रमण बिहारी नंदलाल. 7 दिवस ते आपल्याकडे एका अभंगावर 2 तास तरी चिंतन आहे. चिंतन आहे. वारकरी कीर्तनाची ही थोडी क्रांती आहे. आणि वारकरी कीर्तन त्याच्यामध्ये पुन्हा संतांनी त्याचे वेगवेगळे प्रकार केले. नाम रूप गुण लीला धाम असे प्रकार केले. पुन्हा त्या कीर्तनात आणखी एक पद्धत आहे. एक हनुमत शैलीचं कीर्तन आहे. हनुमत शैलीचं कीर्तन म्हणजे जसं मारुतीराय जे वाटेल त्या फांदीवर बसून भजन करतात तसं महात्म्यासारखं एखादा महात्मारूप अधिकारी कीर्तनकार, सगळे नाही, संत स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मा या पदाला प्राप्त झालेले जे कीर्तनकार आहेत ते कुठल्याही अभंगाच्या कुठल्याही चरणापासून सुरुवात करतात. याला हनुमत शैली कीर्तन म्हणतात. विठ्ठल त्याला अनुकीर्तन म्हणतात. अनुकीर्तन म्हणजे कसं? जसं संतांनी केलं तसंच करायचं. आपलं डोकं लावायचं नाही, त्यांच्या डोक्याने चालायचं आणि त्यात भावनेने करायचं, श्रद्धेने करायचं. थोडं पुढं जाऊन सांगू, दुरुस्ती म्हणून सांगतो. नामदेवरायांनी कीर्तन केलं कुठे? औंढ्या नागनाथला. नामदेवरायांनी औंढ्या नागनाथला कीर्तन केलं आणि मंदिर फिरवलं. बरोबर आहे ना? हो हो, कबूल आहे तुम्हाला? हो म्हणायला काय हरकत आहे का? तुम्ही आजही जाऊन पाहू शकता औंढ्या नागनाथला. फक्त आता नंदी पुन्हा बाजूला बसवलाय, त्यांनी फिरून बसवलाय. पण औंढ्या नागनाथला नामदेवरायांनी कीर्तन करून मंदिर फिरवलं. आज सुद्धा या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने नामदेवरायाच्या श्रद्धेने, माऊलीच्या आवडीने जर कीर्तन केलं, आज सुद्धा कोरोना परत फिरून जाऊ शकतो. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? फक्त ते कीर्तन नामदेवरायासारखं तुकोबरायासारखं करायचं आहे या भावनेने केलं तर होईल. या भावनेने केलं तर होईल. भगवान संतांनी जे कीर्तन, अनुकीर्तन कीर्तन, आणि देवाला कीर्तन आवडतं. तुकोबराय सांगतात, थुंकोनी दंभ मान सुखे करीतो कीर्तन. कीर्तन कसं केलं ते सांगितलं. म्हणून नाम वाचे, वाणीने नाम घेतलं, कानाने कीर्ती ऐकली आणि मनाने भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं किंवा मनात भगवंताची चरण ठेवली, धारण केली. धरिला मनी विठ्ठल. विठ्ठल धारण केला, धरून ठेवलं, त्याला सोडलं नाही. आपण आपली धरसोड वृत्ती आहे, आपली निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आहे. विठ्ठल त्यांची निष्ठा तेवढीच बळकट आहे. तेवढंच मन भगवंताला दिले त्यांनी, मनाने तेवढंच भगवंत. थोडं तुकोबराच्या भाषेत सांगू, विषय तो त्यांचा झाला, आपला व्हायचा आहे. ही अडचण आहे. विषय तो त्यांचा झाला, आपला व्हायचा आहे आणि होण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत. थोडं पुढं जाऊन सांगू, आत्ताच कुठंतरी वाचलं होतं, माणसाला ज्ञान झालं हे कळतं, पण मला अभिमान झाला याचं ज्ञान होत नाही. विठ्ठल संतांना अभिमान नाही म्हणून त्यांनी हृदयात देवाला धारण केलं. आपण हृदयात अभिमान ठेवलाय. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा आचळू लोटी, मग सुखास गे आटी गाढेपणी. ही भगवान ज्ञानोबरायची भूमिका आहे. ही अवस्था आहे. भगवान निळोबराय सांगतात, संतांनी हे केलं, याच्याने काय केलं? यांनी त्या काळाला सार्थक केलं.
त्यांनी काळ वाया घालवला नाही. आपण काळ वाया घालव, काही तर म्हणतात आपला टाईमपास चाललाय, काहींचं आयुष्य टाईमपास आहे, आयुष्य टाईमपास म्हणून जगतायत. काहींचा टाईमपासच होत नाही आणि काही टाईमपासमध्ये नापास आहेत. विठ्ठल ज्यांना ज्यांना आयुष्य टाईमपास असतं ते समजायचं नापास आहेत, ते काही उपयोगाचे नाही. पण संतांनी वेळ एक धन्य काळ संत भेटी असं म्हटलं. संतांची भेट तो काळ धन्य, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आणि इथे निळोबाराय सांगतात त्यांनी काळ सार्थकी लावला, काळ वाया नाही घालवला. स्वामीजी सांगतात चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे. वो बचपन भी बीता जवानी भी बीती, असर हो रहा है बुढ़ापे का धीरे धीरे. म्हातारे व्हायला लागलो पण सुधारलो नाही, कळलं तर बरं होईल. म्हातार पण आलं पण शहाण पण आलं नाही. संतांनी अगदी बालवयापासून, प्रल्हादाच्या भाषेत सांगू, कौमारे आचरेत प्राज्ञ भरमान भागवतानिह, दुर्लभो मानुषो देह तदप्यम ध्रुवमर्थदं. अरे बालवयापासून परमार्थ करावा आणि बालवयात जे संस्कार होतात ना ते शेवटपर्यंत टिकतात, शेवटपर्यंत टिकतात. संतांनी अगदी बालवयापासून भजन केले. बालपण सुद्धा त्यांचं भजनात गेलं, तारुण्य पण सुद्धा भजनात गेलं. तारुण्यात जोडीने भजन केलं आणि म्हातारपणात परिवारासह भजन केलं. विठ्ठल भगवान निळोबाराय सांगतात त्यांनी काळ सार्थकी लावला, काळ वाया नाही घालवला. वेळ वाया घालू नका, परत नाही मिळणार, परत नाही मिळणार. आजचा पेपर तुम्हाला उद्या वाचायला नाही मिळणार, पण ज्ञानेश्वरी आजही वाचता येते, भाग्य समजा. भागवत गीता आजही वाचता येते, भाग्य समजा. गीता भागवत करीती श्रवण, त्यांचं श्रवणही चाललंय. थोडं पुढे जाऊन सांगू का, चांगला वक्ता हा पहिले चांगला श्रोता असतो. विठ्ठल याने खूप चांगलं ऐकलंय त्याला खूप चांगलं बोलता येतं, म्हणून चांगलं ऐकायला शिका. आणि म्हणजे चांगलं आपोआप बोलता येईल. आणि चांगलं बोलता येत नसेल तर भगवंताच्या नामाचा अट्टहास करा, प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. का देवाचं नाव मुखाला येत नाही, का येत नाही? बाकीच्या सगळ्या गोष्टी मुखाला येतात, भगवन नाम येत नाही, याचं दुःख वाटलं पाहिजे. संतांनी तेच आपण प्रमाण देऊन गेलोय. तुकोबारे तर असंच म्हणतात की माझ्या माझ्या मुखा वाटा न हे वचन, व्हावे हे संतान धन कोणा. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल. माझ्या वाणीने कोणाला धन मिळावं, कोणाला लॉटरी लागावी, कोणाचं लग्न हवं, कोणाला मुलं व्हावीत, असं चुकून सुद्धा येऊ नये. आणि असं काही येत असेल तर तुकोबाराय सांगतात तिचे 100 तुकडे व्हावेत माझ्या जिभेचे, जर ती तुझं नाव घेत नसेल तर, नाव घेत नसेल. आणि आपल्याला येत नाही, घ्यायला सांगितलं तरी घेत नाही, ही मोठी अडचण आहे. निळोबाराय सांगतात काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. त्यांनी काळ सार्थकी लावला आणि मनात विठ्ठलाला धारण केलं. म्हणजे काय, नुसतं धारण केलं म्हणण्यापेक्षा वाणी आणि कान, मन, वाणी आणि कान हे तिने एका रेषेत आले. थोडं पुढे जाऊन सांगू, माणसाचं ध्यान तेव्हाच लागतं जेव्हा त्याचं मन स्थिर होतं. आणि मन स्थिर व्हायला सुद्धा त्याची जीभ स्थिर पाहिजे. तुम्ही पहा, स्वामी अखंडाने सांगितलं, अशी आपली जीभ जर दाताला लागली तर ती विचार करते, पण ती तोंडात जर आधांतरी ठेवली तर मन स्थिर व्हायला मदत होते. ही पण एक योगाची प्रक्रियाच आहे, पण ती आधांतरी तेवढी पण ठेवता येणं शक्य नाही, सोपं नाही. त्यालाही काही दिवस लागतील, काही दिवस अभ्यास करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. अहो 2 तासात आपण सगळे आसनं करतो, त्यांनी एका आसनावर विजय मिळवला आहे, त्याचा अभ्यास केला आहे, अभ्यास केला. संतांनी एका नामावर नामाच्या द्वारा वाणीने विजय विजय मिळवला आहे.
वाणी समर्पिली, वाणी भगवंताला वाणी समर्पित केली. आपल्याकडे एक उत्तर प्रांतामध्ये काष्टजीवा स्वामी होते म्हणतात. काय झालं, वयस्कर होते, महात्मा होते. एक तरुण मुलगा, 25शीच्या घरातला तरुण मुलगा, खूप विद्वान, पांडित्य, विद्वत्ता कमवून अनेकांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित करत, काहींना हरवत, त्यांच्याकडून मी जिंकलो अशी पत्र घेत निघाला आणि एका काशीच्या त्या काष्टजीवा स्वामीकडे गेला. आता हे वयस्कर होते, 80-90च्या घरातला महात्मा. काही शब्दातच या बाबांनी त्याला हरवलं. आता हे 80-90 वर्षाचे महात्मा आहेत, याच्या 25शीच्या हिशोबाने तिप्पट यांचं वय आहे. याला हरल्याचं दुःख झालं, याचा इगो हर्ट झाला. याने ठरवलं आपण आत्महत्या करायची आणि तो आत्महत्या करणार. हे त्या महात्म्याला कळालं, त्या महात्म्यांना, की आपल्या 2-4 शब्दांनी हा पराभूत झाला आणि हा आत्महत्या करणार आहे. ते महात्मा आपल्या शिष्यांसह त्याच्याकडे गेले, त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, मी हरलो, तू जिंकलास, पण तू आत्महत्या करू नको. तुझ्यासारख्या तरुणाची गरज आहे, परमार्थात गरज आहे, अभ्यासू वृत्तीची गरज आहे. तू जर एवढा अभ्यास करून आत्महत्या करत असेल तर पुढे कोण अभ्यास करणार आहे? कोण अभ्यास करणार? मी हरलो असं लिहून दिलं त्याला. तेव्हा त्याने आत्महत्या थांबवली. पण या महात्म्याने विचार केला, माझ्या 4 शब्दाने याचं मन व्यथित झालं, याचा इगो, याचा अहंकार घातक ठरला, याला आत्महत्या करायला प्रवृत्त करतोय. मग त्याने ठरवलं आजपासून बोलायचंच नाही. बांबूच्या 2 बारीक बारीक काटक्या काढल्या आणि आपल्या जिभेला ओढून बाहेर घेतलं आणि खालून वरून जिभेला बांधून टाकलं. काठीने बांधलं म्हणून त्यांचं नाव काष्टजीवा स्वामी ठेवलं. आजपासून मी बोलणारच नाही. माझ्या बोलण्याने जर एखाद्याचा जीव जात असेल तर, आपल्या बोलण्याने कोणाचा जीव जाण्यापेक्षा आपल्या बोलण्याने एखाद्याला जीवनदान मिळेल असं संतांनी केलं. त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल. महात्म्याने काळाला सार्थकी लावलं. काहींचा काळ सार्थकी गेला, काहींचा निरर्थकी गेला. आपल्या 9 महिन्याच्या कोरोनाच्या काळात आपण किती त्रास काढला आपल्याला माहीत आहे. थोडं पुढं जाऊन सांगू. ज्याची पूर्ण निष्ठा आहे, देवानी त्याला उपाशी मरू दिलं नाही. थोडं पुढं जाऊन सांगू. जेवढे पदार्थ एरवी खाल्ले नाहीत तेवढे 9 महिन्यात खाल्ले. हो म्हणाला काय हरकत आहे का? घरच्यांना पण कळलं काही येतंय बाबा यांना, नाही तर बाहेरचा पिझ्झा खाऊनच जीव चालला होता. विठ्ठल. कल्पना, एवढे पदार्थ खाल्ले. जो डबा सकाळी 8ला बांधून नेत होते तुम्ही, दुपारी 1:30ला खात होते ऑफिस लंच टाईमला. बरोबर आहे ना? हो म्हणत चला. सकाळी 8ला म्हणजे 7ला बनवलेला डबा तो 1:30ला खायचा आहे, म्हणजे शिळा नाही का तो? त्याला काय टेस्ट असेल सांगा बरं. अरे वेस्ट शब्द सुद्धा साठी वेस्ट आहे. विठ्ठल. पण घरी तुम्ही 9 महिने होतात, घरी तुम्हाला ताज्या इडल्या, डोसे, समोसे, काय मजा होती सांगा तुम्ही. पाहिजे ती चटणी भेटली. काहींची घरीच चटणी झाली. विठ्ठल. आता ती गोड तिखट आंबट तुम्ही ठरवा कशी झाली ती. विनोदाचा भाग सोडून द्या. सांगायचं तात्पर्य, या कोरोनाच्या काळात काहींनी फक्त खाण्याचंच काम केलं, काहींनी घरून काम केलं, वर्क फ्रॉम होम, काहींनी वर्क फॉर होम, काहींनी विठ्ठल. पण काहींनी साधना केली. जे साधक आहेत ना, त्यांनी एक दिवस वाया नाही घालवला. त्यांनी भजन केलं. आवडी विठ्ठल गाई जे एकांती, अलभ्य ते लाभ येती घर. आवडीने देवाला गायलं, आवडीने गायलं. आजच्या भाषेत त्याला रियाज म्हणा. अभ्यास केला, अभ्यास. काहींनी हिशेब केला आपलं किती नुकसान झालंय, किती तारखा बुडल्या. काहींनी विचार केला असू दे, एवढ्या जरी तारखा बुडल्या तर एवढ्या तारखेत आपण घरी होतो आणि एवढ्या तारखेत आपल्याला देवाची सेवा करता आली. संतांनी ते केलं. अगोदर एकांतात त्या साधना केल्या, ती सेवा देवाला समर्पित केली आणि समर्पित केल्यानंतर देवाने पुन्हा कृपा म्हणून
आवड म्हणून ती सेवा त्यांच्याकडून करून घेत असताना ती जेव्हा जगापुढे मांडली तेव्हा त्याला नाव दिलं कीर्तन. निळोबराय सांगतात की कीर्तन केलंय पण कीर्तनाचा समारंभ उभा केला. हा कीर्तनाचा समारंभ आहे. समारंभ. आणि या समारंभामध्ये एक साधना आणली त्यांनी, एक अट टाकली. ते कीर्तन निर्दोष कसं होईल त्यासाठी त्यांनी एक अट टाकली. ती तिसऱ्या चरणात कीर्तनाचा संतांनी समाजाला दिले आणि कीर्तनाचे समारंभ केले. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. कीर्तनाच्या समारंभामध्ये एक साधन विशेष ठेवलं, एक गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये उभं केलं. काय? निर्दंब. दंभ टाकला. आणि परमार्थात दंभ चालत नाही. न करी दंभाचा सायास. थोडं पुढे जाऊन सांगू. दंभे पोट भरे. दंभाने पोट भरतं, मन भरत नाही. मन भरत नाही. मी नेहमी सांगत असतो, आपल्याकडे जर मुलीला पाहायला आले तर मग आपण कोणाचे तरी पंखा आणतो, कोणाचे तरी बेडशीट आणतो, कोणाचे तरी कप बशा आणतो आणि कोणीतरी गावातली सुगरण बघायची मग तिच्याकडून शिरा करायचा आणि तो शिरा खाऊनच हा खुश झाला, पसंत केली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी सांगितलं माझे काही मित्र येणार आहेत, मी तुला बघायला आलो होतो तसा शिरा कर. आणि हिला शिराच येत नव्हता. आता शिरा करण्यासाठी किमान पितळेचं पातेलं पाहिजे, मंद आचेवर रवा गव्हाळ भाजला पाहिजे, त्याचा खरपूस वास आला पाहिजे. बरोबर आहे ना? हो 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 म्हणत चला. त्याचा खरपूस वास आला पाहिजे. त्यात किती तूप सोडलं पाहिजे, किती दूध टाकलं पाहिजे, कोणत्या प्रमाणात वेलची असली पाहिजे, कोणत्या प्रमाणात साखर, जायफळ, वेलदोडे, चारोळी, बिस्त हे टाकलं पाहिजे, पिकलेलं केळ कधी टाकायचं, किती वेळ वाफ द्यायची, ह्याचं काही गणित आहे. त्याचं गणित आहे, गणित. आणि त्याला ते काही रवा येत नव्हता, शिरा येत नव्हता. तिने त्याची खीर केली. कळलं का? खीरच केली. आणि ती जेव्हा ते वाढली समोर, याने विचारलं काय ग, मी तुला बघायला आलो होतो तेव्हा तू शिरा केला होतास, त्या शिऱ्यावरच मी तुला पसंत केली. अहो म्हणले मी नाही केलं,
तो शिरा मी नव्हता केला. मग कोणी केला? ते गावातल्या अंगणवाडीच्या बाईने केलता. मला एक सांगायचंय, आपली मुलगी कोणीतरी पसंत करावी म्हणून गावातल्या चांगल्या बाईकडून शिरा करायचा ना आमच्या बबडीने केला सांगायचा. कळलं का? सध्या बबड्याचं आणि बबडीच जास्त चाललंय. विठ्ठल काय का म्हणते. कीर्तनाचा समारंभ निर्दंब. दंभ म्हणजे काय? असावं एक आणि दाखवावं दुसरं. दंभ म्हणजे खोटेपणा. काही लोक म्हणतात ना वारकरी लबाड असत. नाही नाही, लबाड लोकांनी वारकऱ्याचं वेश धारण केलंय. वारकरी लबाड नसतात. हा मुद्दा आहे. तसं खोटेपणा. काही माणसं बघा, एखाद्या श्रीमंत माणसाकडे जेवायला गेलो तर काय गरिबाची चटणी भाकरी गोड मानून घ्या. म्हणजे आता एवढा श्रीमंत त्याला चटणी भाकर म्हणतो, कसं काय शक्य आहे? तो लबाड आहे. अति नम्रता धूर्त लक्षणम. फार नम्रता असेल तर माणसं नम्र नाहीत, नम्री जास्त आहेत. मग हा जो नम्रीपणाचा हवा आहे त्याला म्हणतात दंभ. तो कोबराय, आम्ही निळोबराय सांगतात तो दंभ टाकलाय. तो कोबराही टाकलाय. कीर्तनाचा दंभ टाकलाय. थोंकोनिया दंभ आणि मान. कोणी मानाव म्हणून कीर्तन नाही. कीर्तन देवाला आवडतं म्हणून आणि त्यात माझं कल्याण आहे म्हणून. कीर्तन लोकांसाठी करू नये, वन्स मोर साठी तर बिलकुल नाही. विठाल नाही तर कथी चावटीचे बोल जनरंजवणे फोल. लोकांना बरं वाटावं म्हणून नाही, लोकांचं बरं व्हावं म्हणून जे केलं जातं ते कीर्तन. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. तुकोबारायच्या लोहगावच्या कीर्तनात त्यांच्या एका टाळकऱ्याचं मेलेलं लेकरू जिवंत झालं कीर्तनात. तुकोबाराने ते जिवंत केलं. अशक्य ते तो महा नाही नारायणा, निर्जीवा चेतना अनावया, मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दाऊ नये, थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे, म्हणवितो दास काय थोडे, तुका म्हणे माझे पुरवी डोहळे सोहळे. तुकोबाराय माझे आता मला हे झालं पाहिजे. तुकोबारायच्या बोलण्यावरून ते लेकूर जिवंत झालं कीर्तनात. मेलं माणूस जिथं उठविल, ही ताकद जर कीर्तनाची आहे तर माणसाने जिवंत माणसाने तरी कीर्तनाला यावं, हा नियम आहे. विठ्ठल जिवंत माणसाने कीर्तनाला यावं. आणि आपण नेमके कुठपर्यंत जिवंत आहोत, कुठं नेमके मरतो, कुठं आपल्याला मरण येतंय हे कळावं म्हणून कीर्तनात यावं. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल विठोबार. नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. भगवान निळोबाराय सांगतात. कीर्तनाची पद्धत सांगितली. आता आपल्याकडे कीर्तनाच्या अनेक पद्धती आहेत, तरी सुद्धा संतांनी ही जी वारकरी कीर्तन पद्धत केली आहे, सद्गुरू जोग महाराजांनी, अन्य काही महात्म्यांनी, मामासाहेबांनी, साखरे गुरुजींनी, अनेकांनी जी परंपरा आजही थोडं पुढं जाऊन सांगू. आता तरी कीर्तनाला थोडं बहुत व्यवसायाचं स्वरूप झालंय. पण खरं सांगू, कीर्तन काही लोकांना व्यवसाय वाटत असेल, पण कीर्तन खरं तर भगवंताच्या भेटीचा व्यवहार आहे. व्यवहार आणि थोडं पुढे जाऊन सांगू, साधकाचा तो आहार आहे. साधूचा तो आचार आणि विचार आहे. जीवासाठी फक्त नामाचा उच्चार आहे. विठ्ठल सांगतात. अरे ज्ञानोबरायला सुद्धा समाधीत कीर्तन आहे.
ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप. कीर्तनाने हरिरूप होता येतं. नामदेवरायाच्या कीर्तनात देवाने नाचावं, ज्ञानोबरायाने अभंग म्हणावा, द्रुपद म्हणावं. काय ताकद असेल. देवाने नाचावं. आणि आजही कीर्तनात देव नाचतो, फक्त नजर नाही आहे. नजर नाही. ज्याला नजर आली त्याला देव दिसतोच की. भगवान निळोबाराय सांगतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी. अरे काय परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होईल एवढंच नाही, आपण आणि तो वेगळा नाही हेही कळेल. आणि समाधी नित्य समाधी. आता समाधी साधूला समाधी आणि जीवाचं समाधान एवढंच आहे. सांडी कल्पना उपाधी तीच साधूला समाधी. मुक्ताई म्हणते समाधान मनासी समाधी हे नामदेवराय म्हणतात. जीवाचं समाधान आणि साधूला समाधी आहे. ही साधूची समाधी भाषा आहे म्हणून समाजाला लवकर कळत नाही. ही त्याचं उत्तर आहे. त्या पायरीला जो आहे त्याला ते कळेल. एक मुसलमान भक्त होता नजरुल. तो पण असं कुठेतरी भागवत ऐकलं आणि वृंदावनात आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात वेडा झाला. तो तर सारखं म्हणायचं. त्याचे काही पद आहेत. आजो जहार कदम तले बेणू बाजे सांज सकाले जेथ नित्य क्रीडा करे अमार मदन मोहन. ही त्याची बंगाली भाषेतली पद आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे कीर्तनाला भाषेचं बंधन नाही, कीर्तनाला जातीचं बंधन नाही, कीर्तनाला बंधन आहे ते प्रेमाचं. करानंदे कीर्तन करानंदे कीर्तन करानंदे कीर्तन करानंदे कीर्तन. नका संगीत मन नका असंगीत मन करानंदे कीर्तन करानंदे कीर्तन. नामदेवरायाने कीर्तनाला थोडं सुंदर स्वरूप दिलं. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लागू जगी. त्या कीर्तनात ज्ञानदीप आहे. कोण म्हणतं कीर्तन मनोरंजनाचं साधन आहे? नाही नाही. मनाला जो थकवा आलाय या 9 महिन्यात जो थकवा आलाय ना तो एका कीर्तनात दूर होईल. आम्ही तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा मला असं वाटलं मी जिवंत आहे. पहिल्यांदा वाटलं. बऱ्याच 7-8 महिन्यांनी जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा वाटलं मी जिवंत आहे. तो म्हणजे त्या दिवशी मला सुचतही नव्हतं काय बोलावं. इतका विसर पडला होता. इतका विसर पडला होता. थोडं पुढे जाऊन सांगू संसाराचा तेवढा विसर पडतो का? संसाराचा विसर नाही पडत. एक छोटा दृष्टांत सांगतो थांबतो. पुढचं येत नाही समजा काय हरकत नाही. मी या कांदळीत नवीन राहायला गेलो तेव्हा गंमत अशी झाली की ज्यांच्या घरी राहायचो ते कथोरे दादा त्यांचा एक मुलगा तो पलंगावर झोपायचा मी खाली झोपायचो. आणि गंमत अशी जर तो झोपेतच ओरडायला लागला ए कहा लगाना है किसे लगाना है असं चाललं होतं. मला एकदम दचकून जागा झालं. बघ काय झालं. मी ते आतमध्ये आवाज दिला वहिनी हो काय बडबडतो हा कपिल काय बडबडतो. काहीतरी बडबडतो होता. मी सांगितलं कहा लगाना है किसे लगाना है. मग त्या वहिनी सांगितलं अहो भाऊ म्हणले 4 दिवस झाले हॉटेलवर तो एसटीडीत कामाला जातो ना म्हणून तो दिवसभर तिथे बसतो आणि ते मग इथे झोपेत ते बडबडतो कहा लगाना है किसे लगाना है. फोन माझ्या मनात एक विचार आला 4 दिवस हॉटेलवर कामाला एसटीडीत गेलाय तर त्याला झोपेत कहा लगाना है किसे लगाना है त्याला बोलता येतं. मला माळ घालून 20 वर्ष झाले मी झोपेत अजूनही रामकृष्णारी म्हणत नाही. म्हणजे मी किती मागे आहे. कळलं तर बरं होईल. आपण किती मागे आहोत हे कीर्तनात तपासता येतं. विठ्ठल विठ्ठल संसारातले
एखाद्या वस्तूशी तुम्ही एकरूप झाला तर झोपेत तुम्ही त्या वस्तूचं चिंतन करता. हे क्रिकेट फोडणार फोडा आउट, नो बॉल, अरे झोपेतच ओरडतात ते. त्यांना झोपेत ते बोलतात. आम्ही झोपेत रामकृष्ण हरी म्हणत नाही म्हणजे आपला अजून अखंड खंडेना झालेलं नाही, आपल्या वाणीला तितकं नाम आलेलं नाही, आपल्या कानाला तेवढी कीर्ती पवित्र वाटत नाही, आपल्या मनात ती पावलं तितकी अजून ठसली नाहीत, म्हणून आपल्या वाणीला झोपेत सुद्धा ते येत नाही. आणि त्यांचं तर तसं आहे, आसनी शयनी सदा नित्य हरीचे चिंतन. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला. गोपिकांचं काय आणि आपलं काय. गोपिकांचं एक वाक्य भागवतात आलंय, अटति यद भवा अन्नी काननम त्रिटीर युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम श्रीमुखंचते जड उदीक्षताम पश्मकृतशाम. ते गोपिका ब्रह्मदेवाला वेडा म्हणतायत. का म्हणतायत? कारण त्यांनी आपल्या डोळ्यावर वायपर लावलेत. या पापण्या या खालीवर येतात. त्या गोपिका म्हणतात ही पापणी खाली येऊन वर जायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ कृष्णाचं दर्शन होत नाही, आणि तेवढा वेळ कृष्णाचं दर्शन होत नाही हे आम्हाला युगासारखं वाटतं, आणि हा दोष, हा वेळ, हा काळ आम्हाला फार दुःख देतो आहे. त्यांना पापणी खाली येऊन वर जाणारा जो काळ आहे तो युगासारखा वाटतो, निमिष एक युगासारखा वाटतो. आणि आपले 9 महिने गेले भजन झालं नाही तरी आपल्याला काहीच वाटत नाही. काय आपलं जीवन असेल. कुठे त्या गोपिका आणि कुठे आपण, कुठे आपण. का त्या गोपिकासाठी देव अवतार धारण करणार नाही? का त्या गोपिकांच्या इशाऱ्यावर नाचणार नाही? का नाचणार नाही? आजही आपण आज संकल्प करूया, आजपासून एक एक क्षण एक एक मिनिट मी वाया घालवणार नाही. जो मोकळा असेल तो देवाच्या चिंतनात. अखंडानंदांच्या भाषेत सांगू, कोणी सांगणारा भेटला तर ऐकायला शिका, कोणी ऐकणारा भेटला तर सांगायला शिका. सांगणारा ऐकणारा दोघे नसतील तर भजन करायला शिका. विठ्ठल कसं त्यांनी त्यांच्या मनाला लावलं वळण. पा कोणी सांगणारा भेटला तो सांगतोय, माहीत असलं तरी ऐकलंय. कोणी ऐकणारा भेटलाय त्याला ते सांगितलंय, आणि दोन्ही नसले तर भजन केलं एकांतामध्ये. एकांतामध्ये त्यांनी काळ वाया नाही घालवला. निळोबराय सांगतात, या निमित्तानेच निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी. ते समाधी अवस्थेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पहा ना, तुकोबराच्या चेहऱ्यावर केवढं समाधान आहे. तुम्ही तुकोबराचा एक चित्रपट पाहिला असेल, संत तुकाराम, प्रभात कंपनीचा, बरोबर आहे ना? त्यात विष्णुपंत पागणीस नावाच्या महात्म्याने भूमिका केली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पगार घेतला नाही, पुढे आयुष्य तुकोबरासारखंच काढलं. थोडं पुढं जाऊन सांगू, लक्षात घ्या. त्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी निवडलं होतं, पण ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही. का मिळाला नाही माहिती आहे? गाथा बुडवल्यानंतर तुकोबराय 13 दिवस उपवासी होते. अन्न पाणी टाकून बसले इंद्राणीच्या काठावर. पहिले 5 आणि नंतर 13 असे एकूण 18 दिवस बसले होते. तर त्यांनी असं सांगितलं, या 13 दिवसात तुकोबरायला दाढी का आली नाही म्हणून त्यांनी पुरस्कार दिला नाही. तुकोबरायांनी शिवाजीचा नजराना घेतला नाही, हा पुरस्कार काय घेतील? थोडं पुढे जाऊन सांगू. तुकोबरायांनी स्वतःच्या चित्रपटाला पण पुरस्कार घेऊ दिला नाही. स्वतः तर घेतलाच नाही, जिवंत असताना स्वतः पुरस्कार घेतला नाही, नंतर चित्रपटाला घेऊ दिला नाही, आणि आपल्याला पुरस्काराशिवाय जमत नाही. विठ्ठल मला एक सांगायचं आहे, ते सांगतात मला या पुरस्काराची गरज नाही. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. ही त्यांची अवस्था, आनंदाचे डोई, आनंद तरंग. मला सांगा, 2 तासाच्या कीर्तनात जरी एवढा आनंद आहे तर सततच्या कीर्तनात केवढा आनंद असेल, सततच्या कथेत केवढा आनंद असेल, सतत भगवंताचे चरण हृदयात जर धारण केलं तर केवढा आनंद असेल. कधीतरी विचार करा. थोडं पुढे जाऊन सांगू, 4 तासाच्या झोपेत जर एवढा आनंद आहे तर समाधीत केवढा असेल. निळा म्हणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर
व्यवहारात पुरस्कार असावा. थोडं वेगळ्या भाषेत सांगू, आपण त्याला गुणगौरव म्हणू. एखाद्या लहान मुलाला जर पुरस्कार दिला नाही, प्रोत्साहन दिलं नाही, तर तो त्याच्यात प्रवृत्त कसं होईल? त्याच्या पाठीवर थाप टाकली नाही तर कसं होईल? पण साधकाने पुरस्काराच्या अपेक्षाने परमार्थ करू नये, हा एक मुद्दा आहे. साधक जीवन कसं आहे? आणि सिद्धांनी काय केलं? काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मणी विठ्ठल. त्यांनी काळ वाया घालवला नाही. आपणही आपला काळ वाया घालवायचा नाही. आपल्यावर काळ कधी चालून येईल सांगता येत नाही, म्हणून जो काळ उरलाय तो वाया घालवायचा नाही. उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं देवा, आज पण मृत्यूच्या तावडीत पडलो नाही, पण इथून जे उरलंय ते तुला समर्पित, या भावनेने इथून सुरुवात करायची. नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरला मणी विठ्ठल. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी, भगवान शिवजींच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. यथामती यथा अवकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. योग्य आहे ते श्रीगुरूंचं आहे, ज्ञानोबरायचं, तुकोबरायचं आहे. अयोग्य आहे तो माझ्या बुद्धी प्रकृतीचा दोष समजून उदार अंतकरणी क्षमा करा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा, परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं, लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा, कळण्यासारखं आहे. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचं असेल, डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. क्षमा मागून सांगू, डोकं असेल तर ठेवा, नसेल तर घरीच ठेवा. कशाला त्रास घेता? तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. मज पाम राही काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा. मद चरणी दातारा नित्य ठेवा. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, आबाल वृद्ध वयोवृद्ध गुणीजन मंडळी, नवतरुण मंडळी, सांप्रदायिक मंडळी आणि आलेले सर्व परिसरातले भाविक गुणीजन मंडळी, या सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला विराम देण्याचा प्रयत्न करतो. देवाकडे एकच मागणं, सुंदर साथ दिली. आयुष्य करी उणे परी माझ आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल.